हाय गाईज, आमच्या चॅनेल सेंथितालाबा सेंटिसिटीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमचा वेल्थ पार्टनर. माझं नाव आहे अनुज आणि तुम्ही पाहत आहात SM सिरीज 21 पासो शॉर्ट व्हिडिओ, जे PMS डिस्ट्रीब्युटर्स एक्झामसाठी आम्ही तयार करत आहोत. आतापर्यंत आपण 9 अध्याय कव्हर केले आहेत. हा आहे अध्याय क्रमांक 10 पोर्टफोलिओ मॅनेजरच्या परफॉर्मन्स मोजमाप आणि मूल्यांकनाविषयी. तर हा आहे अध्याय क्रमांक 10 NSM सिरीज 21 PMS डिस्ट्रीब्युटर एक्झामचा. चला या टेबलच्या माध्यमातून समजून घेऊया की आज या अध्यायात आपण काय काय शिकणार आहोत. अध्याय 10 पोर्टफोलिओ मॅनेजरच्या परफॉर्मन्स मोजमाप आणि मूल्यांकनाविषयी. तर या अध्यायात आपण पाहणार आहोत रिटर्न्स कसे काढतात, रिटर्न्स मोजण्याचे वेगवेगळे मार्ग, रिस्क मोजण्याचे वेगवेगळे मार्ग, रिस्क ॲडजस्टेड रिटर्न्स कसे काढतात, बेंचमार्किंग आणि PL ग्रुप ॲनालिसिस कशी केली जाते तेही पाहू. PMSने इन्व्हेस्टर्सना परफॉर्मन्स रिपोर्टिंग कशी करावी हेही पाहू आणि जिप्स ग्लोबल इन्व्हेस्टमेंट परफॉर्मन्स स्टँडर्ड्स याबद्दलही शिकू. हे नेमकं काय असतं तेही समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया NSM सिरीज 21 PMS डिस्ट्रीब्युटर एक्झामचा अध्याय क्रमांक 10. सर्वात आधी येतात परफॉर्मन्स ठरवण्यासाठीचे पॅरामीटर्स म्हणजेच रिस्क आणि रिटर्न. तर चला समजून घेऊया की हे नेमकं काय असतं. पहा, परफॉर्मन्स मोजमाप आणि मूल्यांकनामध्ये आपली जी मानवी प्रवृत्ती आहे ती फक्त आणि फक्त आप मिळवलेल्या रिटर्नवर लक्ष केंद्रित करण्याची असते. म्हणजेच आपण कालावधीत जो परतावा मिळवला आहे किंवा थोडंफार रिस्क घेऊन जो परतावा मिळवला आहे त्यावरच आपलं लक्ष असतं. पण खरी परफॉर्मन्स मोजणी कशी व्हायला हवी, ती दोन्ही म्हणजेच गुंतवणुकीवरील रिस्क आणि रिटर्न या दोन्हींच्या ओळखीने व्हायला हवी. म्हणून आपल्याला परफॉर्मन्स कशी मोजायची आहे तर त्यातला रिस्क देखील मोजावा लागतो आणि रिटर्न देखील मोजावा लागतो. दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात की आपण जी गुंतवणूक केली आहे त्या कालावधीत जो परतावा मिळाला तो परतावा मिळवण्यासाठी आपण किती रिस्क घेतला. म्हणून या दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या परफॉर्मन्समध्ये पाहाव्या लागतील. तर रिस्क आणि रिटर्नचे काही पॅरामीटर्स आहेत. या अध्यायात आपण तेच शिकणार आहोत. सर्वात आधी येतो होल्डिंग पिरियड रिटर्न. पहा, हा सर्वात सोपा आणि सरळ परताव्याचा दर म्हणजेच होल्डिंग पिरियड रिटर्न आहे. सर्वात सरळ आणि सोपा जो परतावा आहे त्याला आपण होल्डिंग पिरियड रिटर्न म्हणतो. याला पोपली टोटल रिटर्न आणि पॉईंट टू पॉईंट रिटर्न म्हणतात. म्हणजे मी किती पैसे गुंतवले होते आणि आज ते किती झाले आहे. हा टोटल रिटर्न जो पॉईंट टू पॉईंट रिटर्न आहे, साध्या भाषेत सांगायचं तर हेच आहे. म्हणजेच गुंतवणुकीने निर्माण केलेली एकूण उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या कालावधीत गुंतवणुकीच्या किमतीत झालेला बदल हे दोन्ही मिळून होल्डिंग पिरियडमध्ये येतात. म्हणजेच आपल्या गुंतवणुकीने जे उत्पन्न निर्माण केलं आहे त्यात गुंतवणुकीच्या किमतीत झालेला बदल जोडला जातो. हे दोन्ही यात येतात. सुरुवातीच्या किमतीच्या तुलनेत हे टक्केवारीत व्यक्त केलं जातं. चला हे उदाहरण घेऊन समजून घेऊया. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओची मार्केट व्हॅल्यू 1 एप्रिल रोजी 1 लाख रुपये आहे आणि 30 जून 2019 रोजी त्याच पोर्टफोलिओची मार्केट व्हॅल्यू 20,000 रुपये आहे. म्हणजेच इन्व्हेस्टरने होल्डिंग पिरियडमध्ये 20% परतावा मिळवला आहे. सामान्यपणे आपण ही समीकरण वापरू शकतो. आता तुमच्यासमोर समीकरण आले आहे. म्हणजेच HBR म्हणजे लेख 1 लाख भागिले 1 लाख हे बरोबर 20% आहे. म्हणजे 20,000 भागिले 1 लाख हे 20% येईल. तर होल्डिंग पिरियडचा फॉर्म्युला अगदी सोपा आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही. शेवटच्या व्हॅल्यूचा फरक सुरुवातीच्या व्हॅल्यूने भागा. म्हणजेच तुमचा होल्डिंग पिरियड रिटर्न या उदाहरणात 20% आहे आणि यात आपल्याला काहीच करायचं नाही. प्रश्न अगदी 1 मार्काचा येऊ शकतो. सरळसोट प्रश्न असेल, जास्तीत जास्त 11 मार्कांचे प्रश्न येतील. त्यामुळे फारशी गणिते अपेक्षित नाही. म्हणून थेट उत्तर तुम्ही यात टाकू शकता. आता आपण टाइम वेटेड रेट ऑफ रिटर्न आणि मनी वेटेड रेट ऑफ रिटर्न याबद्दल बोलूया. चला समजून घेऊया की ही दोन्ही गोष्टी काय आहेत. आपण विचार करतोय रेट ऑफ रिटर्न आणि मल्टिपल होल्डिंग पिरियडचा. मल्टिपल होल्डिंग पिरियडमध्ये कोणकोणते रिटर्न मिळाले पाहूया. उदाहरणातून समजून घेऊया. समजा पोर्टफोलिओने 2015 ते 2019 या काळात खालीलप्रमाणे वार्षिक परतावा निर्माण केला. 5 इयर होल्डिंग पिरियड रिटर्न्सच्या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता 2015 मध्ये -5%, 2016 मध्ये -15.02%, 2017 मध्ये 8% पॉझिटिव्ह, 2018 मध्ये 30% आणि 2019 मध्ये 17.65% परतावा मिळाला आहे. समजा पुढे गुंतवणूकदाराने सुरुवातीला पोर्टफोलिओमध्ये 75,000 रुपये गुंतवले आणि नंतर आणखी 75,000 रुपये गुंतवले आहे.
या गुंतवणूक योगदानात नेमकं काय घडलं आहे? इन्व्हेस्टरने 2015 मध्ये शहरात 10,000, 2017 मध्ये 15,000, 2018 मध्ये 20,000 आणि 2019 मध्ये 25,000 गुंतवले होते. तर हे त्याचे योगदान आहे आणि रिटर्न म्हणजे 5 होल्डिंग पिरियड रिटर्न्स आहेत आणि 5 गुंतवणूक योगदान आहेत, ज्यात 70,000 रुपये गुंतवले आहेत या 5 वर्षांत. आता पाहूया 2019 मध्ये गुंतवणूक वाढून 2020 मध्ये किती झाली आहे ते या तक्त्यात दाखवले आहे. आता तुम्हाला या तक्त्यात दिसत असेल की 2015 ते 2019 दरम्यान त्यांनी 5, 10, 15, 20, 25,000 असे पैसे गुंतवले होते आणि त्या काळात मिळालेला परतावा अनुक्रमे 5, 15, 30 आणि 17% होता आणि असेच रिटर्न तयार झाले. आणि त्यानंतर पोर्टफोलिओची किंमत कालावधीच्या सुरुवातीला यामध्ये टाकले आहे पोर्टफोलिओची किंमत कालावधीच्या शेवटी. तर यात आपल्याला सांगितले आहे की शेवटी जेव्हा 1,05,920 रुपये झाले तेव्हा त्या 5 वर्षांच्या कालावधीत मिळालेला परताव्याचा दर किती आहे. आता आपल्याला हे पाहायचे आहे की या 5 वर्षात आपल्याला किती परतावा मिळाला. वेगवेगळे योगदान होते, वेगवेगळ्या वेळेस भांडवलाचे योगदान झाले, विशिष्ट कालावधीत वेगवेगळे परताव्याचे दर होते. सुरुवातीची किंमत आहे आणि शेवटची किंमत आहे. पण नेमकं आपल्याला किती परतावा मिळाला हे आपण यात पाहणार आहोत. म्हणून गुंतवणुकीची अंतिम किंमत म्हणजेच 1,05,922 ही सर्व रोख योगदानावर डिस्काउंट करून त्यासाठीचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न अंतर्गत परताव्याचा दर काढला जातो. तर यात जो IRR आहे, ज्याला आपण IRR म्हणतो, IRRलाच आपण मनी वेटेड रेट ऑफ रिटर्न असेही म्हणतो. तर आपल्या फायनान्शियल कॅल्क्युलेटर आणि स्प्रेडशीट्समध्ये याचा खूप चांगला फंक्शन आहे. IRR आपण सहज सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे एका प्रकारे इंटरनल रेट ऑफ रिटर्न इथे या फॉर्म्युलाच्या मदतीने मिळते, ज्याप्रमाणे आपण डिस्काउंटिंग केली आहे. तर तुमच्या स्क्रीनवर फॉर्म्युला दिसत असेल. इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे 15.15%, 15.15%. या पद्धतीने आपण या पोर्टफोलिओची IRR काढू शकतो. म्हणजे इंटरनल रेट ऑफ रिटर्न आपल्याला किती मिळाली आहे, कारण यात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे पैसे येतात, कॅश फ्लो येतात आणि प्रत्येक वर्षाचा रिटर्न वेगळा असतो. म्हणून जर आपल्याला IRR काढायची असेल तर ती 15.5%, 15.5% येईल. आता आपण MWRR म्हणजेच मनी वेटेड रेट ऑफ रिटर्नबद्दल बोलूया. मनी वेटेड रेट ऑफ रिटर्न असा रेट ऑफ रिटर्न जो एकूण गुंतवणुकीच्या योगदानाच्या वाढीवर मेजरमेंट पिरियडमध्ये योगदान कसे वाढले यावर आधारित असतो. हे 5 वर्षांच्या कालावधीत कसे घडते समजून घेऊया. मनी वेटेड रेट ऑफ रिटर्न कॅश फ्लोच्या टायमिंगवर अवलंबून असते. आपण ज्या उदाहरणात उलट्या क्रमाने रिव्हर्स ऑर्डरने एकाच रकमेचे योगदान केले 75,000, आपली मनी वेटेड रेट ऑफ रिटर्न बदलून 10.2% होईल. आपले कॅश फ्लो जर आपण उलट केले तर काय होईल. तर जसं की तुम्ही या उदाहरणातून समजून घ्या, गुंतवणूकदाराने 2015 मध्ये 25,000 रुपये केले आहे. तर आपण त्या उदाहरणातून या उदाहरणात कॅश फ्लो उलट केला आहे. कॅश फ्लो उलटल्यामुळे जे रिटर्न मिळाले आहे ते पहा, तेच आहे. आणि याप्रमाणे रिटर्न कसे आले आहेत आणि मग पोर्टफोलिओची किंमत कशी राहिली आहे आणि कालावधीच्या शेवटी पोर्टफोलिओची किंमत आहे 1,07,900 रुपये. आता मनी वेटेड रेट ऑफ रिटर्न आणि IRR इथे येत आहे तुमचे 10.2. पर्यायी पद्धतीने जर आपल्याला मूळ गुंतवणुकीचे प्रदर्शन मोजायचे असेल पण कॅश फ्लोच्या वेळेचा परिणाम नको असेल तर आपली TWRR काढता येईल, म्हणजेच टाइम वेटेड रेट ऑफ रिटर्न. तर जिप्सने टाइम वेटेड रेट ऑफ रिटर्नची व्याख्या अशी केली आहे की ही अशी गणना आहे जी प्रत्येक कालावधीतील गुंतवणुकीवरील परतावा मोजते आणि बाह्य कॅश फ्लोचा परिणाम काढून टाकते, जे सामान्यतः क्लायंटद्वारे घडवलेले असतात. म्हणजेच जे बाह्य कॅश फ्लो आहे, जे क्लायंटच्या निर्णयावर अवलंबून असतात, ते एका अर्थाने या परिणामातून बाजूला काढले जातात आणि फक्त त्या कालावधीतील मिळालेल्या परताव्याचीच गणना केली जाते. हे मुख्यत्वे पोर्टफोलिओ मॅनेजरच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याच्या क्षमतेचे सर्वोत्तम प्रतिबिंब देते, त्यांच्या विशिष्ट धोरणानुसार. TWRR म्हणजे कंपाऊंड रेट ऑफ रिटर्न आहे, दिलेल्या कालावधीसाठी मिळणारा कंपाऊंड परतावा. म्हणजेच जो काही कालावधी दिला आहे त्यामध्ये हा कंपाऊंड रिटर्न असतो. TWRR किंवा टाइम वेटेड रेट ऑफ रिटर्नमध्ये पोर्टफोलिओची किंमत प्रत्येक वेळी बाह्य कॅश फ्लो आल्यावर मोजली जाते.
बाह्य कॅश फ्लोच्या वेळी TWRR हा ॲक्च्युअल होल्डिंग पिरियड रिटर्न असतो. म्हणून जर कुठलाही बाह्य कॅश फ्लो येत असेल तर आपण प्रत्येक वेळी त्याची किंमत मोजू. जर कुठलाही बाह्य कॅश फ्लो येत नसेल तर ते HPR होल्डिंग पिरियड रिटर्न प्रमाणेच असेल. एकदा बाह्य कॅश फ्लो आला की TWRR साठी प्रत्येक कालावधीसाठी परताव्यांचा संच मोजावा लागतो. प्रत्येक कालावधीतील परतावे एकमेकांशी लिंक केले जातात, ज्यामुळे संपूर्ण मूल्यांकन कालावधीसाठी TWRR काढता येतो. सर्व पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन 2020 नुसार जे डिस्क पोर्टफोलिओ मॅनेजर्स आहेत त्यांना परफॉर्मन्स डिस्क्लोजरमध्ये टाइम वेटेड रेट ऑफ रिटर्न वापरून परफॉर्मन्स दाखवावी लागते. म्हणजेच परफॉर्मन्स डिस्क्लोजरमध्ये त्यांना टाइम वेटेड रेट ऑफ रिटर्न दाखवावी लागेल आणि ती तात्काळ मागील 3 वर्षांसाठी दाखवावी लागेल. म्हणजेच मागील 3 वर्षांची परफॉर्मन्स TWRR मध्ये दाखवावी लागेल. सर्व रेग्युलेशन आयुक्त 2020 नुसार. हा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा प्रश्न वगळू नका. आता आपण ग्रोस विरुद्ध नेट रिटर्न बद्दल बोलूया. ग्रोस रिटर्न म्हणजे काय आणि नेट रिटर्न म्हणजे काय हे समजून घेऊया. गुंतवणुकीवरील ग्रोस रिटर्न आणि नेट रिटर्न म्हणजे नेमकं काय ते पाहूया. आता एक उदाहरण, एक टेबल तुमच्या समोर स्क्रीनवर आली असेल. यातून आपण पाहूया की ग्रोस रिटर्न किती आहे आणि त्यातून नेट रिटर्न किती आहे. हे कसे काढायचे? चला या पोर्टफोलिओचं पुढील उदाहरण पाहूया. हे बघा, पोर्टफोलिओचा साईज सुमारे 100 लाख म्हणजे 1 कोटी आहे. एकूण गुंतवणूक 20%, हरडेड 10%, इतर खर्च आहे. फ्रंट फी 0, सेटअप फी नाही, मॅनेजमेंट चार्ज 0.5, परफॉर्मन्स फी 20% हरगरवर, सर्व फी कॅल्क्युलेट करण्याची फ्रिक्वेन्सी वगैरे. म्हणून या उदाहरणाच्या माध्यमातून आपण हे काढण्याचा प्रयत्न करतो. ग्रोस विरुद्ध नेट परतावा. आता बघा, गुंतवणूक कालावधीच्या सुरुवातीला भांडवलाचा वाटा 1 कोटी आहे. यात गुंतवणुकीची रक्कम जी गुंतवणूक कालावधीच्या सुरुवातीला टाकली गेली आहे 1 कोटी आहे. त्यातून फ्रंट फी वजा केली तर ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट 90 लाख रुपये राहतात. यात सध्या फ्रंट फी काही नाही, त्यामुळे ती जोडली किंवा वजा केली जाणार नाही. नफा तोटा गुंतवणूक कालावधीत 20,000 हे आपण यात जोडू. गुंतवणूक कालावधीच्या शेवटी पोर्टफोलिओची ग्रोस व्हॅल्यू, या उदाहरणात त्यांना 20 लाखांचा नफा झाला आहे. तर यात एक गुंतवणूक कालावधीचा शेवट झाला, तुमचे 1 कोटी 20 लाख झाले. इतर खर्च यातून 0.5% खर्च वजा करू, जो ग्रॉसवर 0.5% बनतो. म्हणून व्हॅल्यू 60,000 वजा केल्यावर 1 कोटी 19,40,000 झाली आहे. मॅनेजमेंट फी सुमारे 1.5% लागत आहे, फी यातून वजा केली जाईल. 1,65,000 रुपयांची फी आपण यातून वजा करू. त्याच्यानंतर पोर्टफोलिओची व्हॅल्यू उरेल 1 कोटी 17,75,000. आवश्यक पोर्टफोलिओ व्हॅल्यू होती जी हर्डल रेटमध्ये सांगितली होती, ती होती 1 कोटी 10 लाख. आणि वजा परफॉर्मन्स फी म्हणजेच ओव्हर प्रॉफिटवर 20%, तर जे अतिरिक्त नफा झाला आहे म्हणजे 1 कोटी 17,75,000 वजा 1 कोटी 10 लाख. यामध्ये जे 20% येत आहेत ते यातून वजा केले तर परफॉर्मन्स मॅनेजमेंट फी चार्ज केल्यानंतर पोर्टफोलिओची व्हॅल्यू उरेल 1 कोटी 16,20,000. आता ज्यामधून एक्झिट लोड जर 2% आहे तर एक्झिट लोड वजा केला जाईल, त्यामुळे एक्झिट लोड चार्ज केल्यानंतरची पोर्टफोलिओ व्हॅल्यू ही 1 कोटी 13,27,000 आहे. 6,000 रुपये म्हणजे एकूण चार्जेस आपल्याला A+B+C+D मध्ये लागले आहे. 6 लाखांची व्हॅल्यू आपल्या पोर्टफोलिओची झाली आहे 1 कोटी 13,87,600 रुपये. 1 कोटी 13,87,000. 6,000 रुपये आपल्याला यात नेट मिळाले आहे. ते कसे आले ते समजून घेऊया. बघा, ग्रॉस रिटर्न 1 कोटी 20 लाखांमधून 1 कोटी वजा करून भागिले 1 कोटी जे आपण गुंतवले होते, तर ग्रॉस रिटर्न इथे सरळ पाहिलं तर 20% आला आहे. आता नेट रिटर्न म्हणजे सर्व फी वजा केल्यानंतरचा रिटर्न. आपण पाहिलं की 20% रिटर्न होता, पण जर सर्व फी वजा केल्या तर फक्त 13%चा रिटर्न इथे मिळतो आहे. हा खूप सोपा उदाहरण आहे. हा प्रश्न येऊ शकतो, आपल्याला हा प्रश्न नक्कीच सोडवून जावा लागेल. आता आपण प्रीटॅक्स विरुद्ध पोस्ट टॅक्स रिटर्न बद्दल बोलूया. आपल्याला जे रिटर्न्स मिळत आहे ते आधी टॅक्स पूर्वी किती होते आणि टॅक्स दिल्यानंतर किती उरतात हे समजून घेऊया. एक उदाहरण पहा. एखाद्या व्यक्तीने स्टॉकसाठी 5% प्रीटॅक्स रिटर्न मिळवला आहे. या व्यक्तीवर कॅपिटल गेनवर 50% टॅक्स लागतो. त्याचा पोस्ट टॅक्स रिटर्न किती होईल? पोस्ट टॅक्स रिटर्नसाठीचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. प्रीटॅक्स रिटर्नला एक टॅक्स रेट ने गुणा करा. अगदी सोपा फॉर्म्युला आहे, तुम्ही लावू शकता.
म्हणून पोस्ट टॅक्स रिटर्न तुमची होईल 5% गुणिले 1.50%, म्हणजेच हे 4.25% आहे. 5% जे प्री टॅक्स रेट तुम्ही मिळवले होते. तर आता तुम्हाला पोस्ट टॅक्स रिटर्न नंतर किती मिळेल? तुमचे रिटर्न्स येतील 4.25%. तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिल्या नंबरमध्ये अजिबात सोडायचं नाही. आता आपण कंपाऊंडेड एन्युअल ग्रोथ रेट बद्दल बोलूया. CAGR म्हणजे काय? चला समजून घेऊया. CAGR म्हणजे काय? हा गुंतवणुकीच्या वार्षिक वाढीचा माप आहे, कालांतराने कंपाऊंडिंगसह. म्हणजेच त्या विशिष्ट कालावधीत कंपाऊंडिंग इफेक्टसह आपली वार्षिक वाढीची दर काय राहिली आहे. तर हे आपल्याला CAGR सांगते. हे गृहीत धरते की डिव्हिडंड इन्कम जेव्हा डिव्हिडंड जाहीर केला जातो तो पुन्हा त्याच गुंतवणुकीत गुंतवला जातो. म्हणजेच आपल्याला जो डिव्हिडंड किंवा उत्पन्न मिळाले आहे ते पुन्हा त्याच गुंतवणुकीत त्या दिवशीच्या मार्केट प्राइसवर रिइन्व्हेस्ट झाले आहे. म्हणून जेव्हा ही संपूर्ण गुंतवणूक पुन्हा गुंतवली जाते त्यानंतर त्या कालावधीत मिळणारा परतावा म्हणजेच CAGR असतो. आणि CAGRचा फॉर्म्युला तुमच्या स्क्रीनवर आहे. डिवाइड बाय P डिवाइड बाय T -1 असं करून तुम्हाला हे मिळू शकतं. हे म्हणजे क्लोजिंग वेल्थ, P म्हणजे ओपनिंग वेल्थ, T म्हणजे टाइम पिरियड. साध्या भाषेत आपण CAGR असं काढू शकतो. आता आपण कॅश ड्रॅग रजिस्टर करण्याबद्दल बोलूया. पहा, पोर्टफोलिओ मॅनेजर्स अनेक कारणांसाठी गुंतवणूकदारांनी केलेल्या संपूर्ण भांडवली योगदानाचं व्यवस्थापन करतात. पण पोर्टफोलिओ मॅनेजर्स हे गुंतवणूकदारांनी दिलेलं संपूर्ण भांडवल लगेचच पूर्णपणे गुंतवत नाहीत. मार्केटमध्ये विविध कारणांमुळे जेव्हा आपण गुंतवणुकीच्या कालावधीसाठी परताव्यांची गणना करतो तेव्हा गुंतवणूकदाराने केलेल्या भांडवली योगदानाचा विचार करणे आवश्यक असते. तर साधी गोष्ट आहे, जेव्हा आपण गुंतवणुकीच्या कालावधीसाठी परतावा मोजतो तेव्हा गुंतवणूकदाराने केलेले भांडवली योगदान हे पुन्हा विचारात घ्यावे लागते. हे असे आढळले आहे की पूर्वी पोर्टफोलिओ मॅनेजर काय करत होते तर परतावा मोजताना रोख रक्कम कॅश लक्षात घेत नव्हते. त्यामुळे रोख रकमेचा प्रभाव दुर्लक्षित केल्याने परताव्याचे आकडे चुकीचे दाखवले जात होते. उदाहरण पहा, एका गुंतवणूकदाराने 10 लाख रुपये गुंतवले, म्हणजेच 1 कोटी रुपये इक्विटी गुंतवणुकीत टाकले. मॅनेजरने 70 इक्विटीमध्ये 25 लाख ठेवले आणि उर्वरित लिक्विड फंडमध्ये ठेवले त्या कालावधीसाठी. इक्विटी एक्सपोजरने 7% परतावा दिला, लिक्विड फंडाने 4% परतावा दिला. तर गुंतवणुकीवर परतावा किती आहे जर आपण रोख रकमेचा प्रभाव ड्रॅग कॅश दुर्लक्षित केला? उदाहरणार्थ 7 लाख भागिले 70 लाखांनी म्हणजे 10%. 75 लाख जे इक्विटीमध्ये होते त्याने 7.5 लाख परतावा दिला. तर हे 10% झाले जर आपण रोख रकमेचा प्रभाव कॅश ड्रॅग दुर्लक्षित केला तर. पण जर आपण गुंतवणुकीवरील परतावा कॅश ड्रॅग समाविष्ट करून पाहिला तर आपला परतावा इथे 8.5% होईल, कारण 4% परतावा 25 लाखांच्या नफ्यातूनही आला आहे. म्हणजे 10% गुणिले 75 लाख प्लस 4% गुणिले 25 लाख म्हणजे एकूण 8.5% 100 लाख रुपयांवर. म्हणून प्रत्यक्षात याची किंमत 8.5% आली आहे. आता आपण अल्फा बीटा रिटर्न्स बद्दल बोलूया. चला समजून घेऊया की अल्फा आणि बीटा म्हणजे नेमकं काय आहे. बघा, बहुतेक इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ काय करतात ते अल्फा आणि बीटा निर्णय एकत्र घेतात. अशा पोर्टफोलिओचे रिटर्न्स आपण प्राइसिंग मॉडेल वापरून अल्फा आणि बीटा रिटर्न्समध्ये विभागू शकतो. आणि सर्वात लोकप्रिय मॉडेल म्हणजे कॅम म्हणजेच कॅपिटल ॲसेट प्राइसिंग मॉडेल, जे आपल्या बीटामध्ये वापरले जाते. तर कॅम थिअरी काय सांगते? ती रिस्कचे 2 भाग मानते, सिस्टेमॅटिक कंपोनेंट आणि नॉन डायव्हर्सिफायबल रिस्क. CPM अंतर्गत आवश्यक रिटर्न रेटचा फॉर्म्युला काय आहे? तर CPM मॉडेलनुसार आवश्यक रिटर्न रेट म्हणजे प्लस बीटा गुणिले RM मायनस. एका प्रकारे आपल्या पोर्टफोलिओचा जो रिटर्न आहे त्यातून रिस्क फ्री रेट वजा करायचा आणि त्या फरकाला बीटाने गुणाकार करायचा, मग तो रिस्क फ्री रेटमध्ये जोडायचा. त्यामुळे आपला CPM बीटा मिळतो. CPM मॉडेलवरून एक प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. यावर नक्कीच लक्ष देण्याची गरज आहे आणि तुम्ही हे सहजपणे काढू शकता. खूप सोपं आहे, म्हणून हेच होतं बाळा. आता आपण अल्फा बद्दल बोलूया. पहा, अल्फा ही साधी गोष्ट आहे. अल्फा म्हणजे बेंचमार्क स्कीमचा रिटर्न वजा बेंचमार्क रिटर्न. जर हा आकडा पॉझिटिव्ह असेल तर तुमच्याकडे पॉझिटिव्ह अल्फा आहे आणि जर आकडा निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह अल्फा. म्हणजेच तुमच्या पोर्टफोलिओचा रिटर्न 50% आला आणि बेंचमार्कचा रिटर्न 12% होता.
तर इथे तुम्ही 3% अल्फा तयार केला आहे, म्हणजेच 3% पॉझिटिव्ह अल्फा तयार केला आहे. आणि हे एका अर्थाने फंड मॅनेजरची क्षमता देखील दाखवते, म्हणजेच बेंचमार्कपेक्षा जास्त परफॉर्म केलं म्हणून आपण अशा प्रकारे अल्फा तयार करतो. आता आपण पोर्टफोलिओ रिटर्न बद्दल बोलूया. पोर्टफोलिओ रिटर्न आपल्याला कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते पाहूया. या उदाहरणात सिक्युरिटी बी, सी, डी वरचे रिटर्न्स दिले आहेत 15, 10, 12% आणि पोर्टफोलिओमधील त्यांचे वेटही दिलेले आहे 20, 20, 20, 30%. अगदी सोपा आहे. एक फॉर्म्युला लावायचा. खरं तर फॉर्म्युलाही नाही, फक्त साधी गणना आहे. ही हा एक नंबरचा प्रश्न येऊ शकतो. कसं करायचं? 15% गुणिले 30% प्लस 10% गुणिले 20% प्लस 12% गुणिले 20% प्लस 18% गुणिले 13%. हे केल्यानंतर तुमचं पोर्टफोलिओ रिटर्न 14.30% येईल. प्रत्येक सिक्युरिटीचं वजन लक्षात घेऊन पोर्टफोलिओ तयार करणं खूपच सोपं आहे. हा एक उदाहरण आहे. असं प्रश्न येऊ शकतो आणि तुम्ही नक्कीच सोडवायला हवा. आता आपण रिस्क मोजण्याच्या पद्धतींबद्दल बोलूया. चला समजून घेऊया की रिस्क मोजण्याचे कोणते कोणते प्रकार आहेत. टोटल रिस्क आणि डाऊन साईड रिस्क. पहा, रिस्क म्हणजे काय? मी सांगू इच्छितो की गुंतवणुकीसाठी नुकसान, हानी किंवा धोका होण्याची शक्यता म्हणजे रिस्क. रिस्कची व्याख्या अशी दिली जाऊ शकते. आता इथे रिस्कची सोपी व्याख्या काय असू शकते? जेव्हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता वाटते किंवा तो मायनसमध्ये दिसतो तेव्हा त्याला रिस्क म्हणतात. रिस्क म्हणजे काय? जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा हेच असतं की आपला पोर्टफोलिओ म्हणजे आपण गुंतवलेली रक्कम किंवा भांडवल ते मायनसमध्ये जाऊ शकते. हे डिफाईन केले जाऊ शकतं अपेक्षित परताव्यातील बदल म्हणून. म्हणजे एकूण परतावा आणि अपेक्षित परताव्यात जी आपल्याला बदलती दिसते ती म्हणजे एकूण परतावा. हे फक्त तोट्यापर्यंत किंवा अपेक्षित परिणामापेक्षा कमी मिळणाऱ्या गोष्टींपर्यंत मर्यादित असू शकतं. म्हणजेच जेव्हा आपण फक्त खालीच्या बाजूने पाहतो की किती तोटा होऊ शकतो तेव्हा त्याला डाऊनसाईड रिस्क म्हणतात. आता आपण स्टँडर्ड डेव्हिएशन या एकूण जोखमीच्या मापनाबद्दल बोलूया. स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला काय दाखवतं? स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे परताव्यातील चढउतार, म्हणजेच प्रत्यक्ष सरासरी परताव्यापासून परतावा किती बदलतो आहे. उदाहरणार्थ, एक पोर्टल मॅनेजमेंट सर्व्हिसेसने एका वर्षी 15% परतावा दिला, पुढच्या वर्षी -15% दिला आणि तिसऱ्या वर्षी उदाहरणार्थ 5% परतावा दिला. एकूण सरासरी म्हणजेच मीन साधारणपणे 10 ते 12%च आहे, पण त्याची डेव्हिएशन म्हणजे मीन परताव्यापासून किती मायनस किंवा प्लस आहे, हेच म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. आपल्याला हेच सांगितलं जातं की जास्त स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे त्या विशिष्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसमध्ये जास्त जोखीम आहे. म्हणूनच स्टँडर्ड डेव्हिएशन पाहिले जातं. कोणत्याही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसमध्ये किती जोखीम आहे, त्यात स्टँडर्ड डेव्हिएशन किती आहे आणि कोणाच जास्त आहे हे पाहिले जातं. म्हणून जर तुम्ही 2 फंड्स किंवा 2 पोर्टफोलिओ सर्व्हिसेसची तुलना करत असाल तर आपल्याला तोच निवडावा ज्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन कमी आहे. म्हणजेच स्टँडर्ड डेव्हिएशन आणि व्हेरियन्स हे फक्त रिटर्न्सच्या डिस्पर्शनचे माप आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे व्हेरियन्सचा स्क्वेअर रूट. जर व्हेरियन्स आला तर घाबरायचं नाही. व्हेरियन्स देखील आपल्याला एकूण जोखीम दर्शवतो, पण स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे गणिती भाषेत व्हेरियन्सचा स्क्वेअर रूट आहे. आता आपण रिस्क अडजस्टेड परफॉर्मन्सबद्दल बोलूया. रिस्क परफॉर्मन्ससाठी काही रेशो आहे. चला समजून घेऊया कोणते आहे. सर्वात आधी येतो शार्प रेशो. पहा, शार्प रेशो खूपच सोपा आहे. आधी फॉर्म्युला सांगतो, मग कसा काम करतो ते सांगतो. RP - RF डिवाइड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन. RP म्हणजे पोर्टफोलिओचा रिटर्न मायनस रिस्क फ्री रिटर्न, मग ते डिवाइड करायचं स्टँडर्ड डेव्हिएशनने. सोपा प्रश्न येईल, अभ्यासात प्रश्न येऊ शकतो, 1 मार्काचा प्रश्न येऊ शकतो, अजिबात चुकवायचा नाही. सोपा फॉर्म्युला आहे पोर्टफोलिओ रिटर्न मायनस रिस्क फ्री डेट डिवाइड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन. 2 म्हणजे टोटल जो रिटर्न आला आहे. फॉर एक्झाम्पल, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला 15% रिटर्न मिळाला आहे आणि त्यात रिस्क फ्री डेट त्यांनी 8% दिला आहे, तर 15 - 8 म्हणजे तुमचे 60% डिवाइड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन. 2 म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. फॉर एक्झाम्पल, 3% दिले आहे म्हणजे 3 दिले आहे, तर त्यात असा स्टँडर्ड डेव्हिएशनने डिव्हाइड करायचा. डिफरन्स घ्या, म्हणजेच तोच तुमचा शार्पे रेशो होतो. असं म्हणतात की जास्त शार्पे रेशो म्हणजे जास्त चांगली रिस्क ॲडजस्टेड परफॉर्मन्स. एक फंड मॅनेजर रिस्क फ्री ॲसेटमध्ये पैसे गुंतवू शकतो आणि रिस्क फ्री रेट ऑफ रिटर्न मिळवू शकतो. पण त्याने पुढे जे पैसे गुंतवले, जे रिटर्न मिळवण्यासाठी जे इक्विटीत गुंतवले, तर त्याने ज्या एक्स्ट्रा रिटर्नसाठी गुंतवणूक केली
त्या प्रत्येक युनिट रिस्कसाठी किती रिटर्न मिळवला हे शार्पे रेशो सांगतो. म्हणजेच कमी रिस्क घेऊन जास्त रिटर्न मिळवला का, जास्त रिस्क घेऊन जास्त रिटर्न मिळवला का, किंवा सामान्य रिस्क घेऊन सामान्य रिटर्न मिळवला का, हे शार्पे रेशोमधून कळतं. म्हणून शार्पे रेशो हेच सांगतो. म्हणूनच आपण जो एक्स्ट्रा रिटर्न आहे त्या रिस्क पिरियडवर तो आपण वजा करतो आणि आपला जो स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, जो रिस्क दाखवतो, त्याने भागतो. तर आपल्याला जी आकडेवारी मिळते तिला शार्पे रेशो म्हणतात आणि असं म्हटलं जातं. उच्च शार्पे रेशो म्हणजे तुम्ही चांगले फंड्स निवडत आहात. दुसरे म्हणजे तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कौशल्ये निवडत आहात. तर ज्याचा शार्पे रेशो जास्त असेल तो आपण निवडू. ट्रेनर रेशोचा फॉर्म्युला देखील शार्पे रेशो सारखाच आहे, फक्त यात खाली बीटा येतो. म्हणजे इथे आपण फक्त बीटा टाकतो एवढंच, दुसरं काही रिटर्न नाही. पोर्टफोलिओची एक्सेस रिटर्न बीटाने भागा एवढंच. हाच ट्रेनर रेशो आहे. तर हे दाखवतं की फंडाने प्रत्येक युनिक सिस्टमॅटिक रिस्कसाठी किती टक्के एक्सेस रिटर्न मिळवले आहे. म्हणून हा ट्रेनर रेशो आपल्याला सिस्टमॅटिक रिस्कच्या आधारे नेहमीच दाखवतो. आता आपण सॉर्टिनो रेशोबद्दल बोलूया. हा देखील एक चांगला रेशो आहे जो आपल्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये उपयोगी येतो. चला समजून घेऊया. झालं असं की सॉर्टिनो रेशो काढण्यासाठी पुन्हा एकदा पोर्टफोलिओचा जो अतिरिक्त परतावा आहे तो आपण पोर्टफोलिओच्या सेमी स्टँडर्ड डेव्हिएशनने भागतो. शार्प रेशोमध्ये काय होतं, स्टँडर्ड डेव्हिएशन खाली घेतलं जात होतं, पण इथे आपण सेमी स्टँडर्ड डेव्हिएशन घेणार आहोत. आता पाहूया सेमी स्टँडर्ड डेव्हिएशन नेमकं काय आहे. सेमी स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे स्टॉक्सची ती डेव्हिएशन जी फक्त मायनसमध्ये आहे, म्हणजे जी खाली जात आहे. म्हणून हा फॉर्म्युला पुन्हा एकदा खूप चांगला आहे, फार सोपा आहे. RP मायनस RF हे सेमी स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द पोर्टफोलिओने भागलेले आहे. ही तिन्ही गोष्टी व्यवस्थित लिहिल्या असतील तर तुम्ही अगदी सहज सांगू शकता, जसं शार्पे दुसऱ्या रेशोंसारखा रजिस्टर्ड रिटर्न रेशो, हाय लेव्हल कोटिनो रेशो, इंडेक्स सुपिरियर, पुन्हा एकदा हाय लेव्हल आणि कोटिनो रेशो प्रेफर्ड आहे. आता आपण माहिती रेशोबद्दल बोलूया. हा देखील एक अतिशय महत्त्वाचा रेशो आहे जो वापरला जातो आणि यावर खूप प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला समजून घेऊया की माहिती रेशो म्हणजे काय. आणि अप्रेजल रेशो बघा. जर तुम्हाला हे ठरवायचं असेल की एखाद्या फंड मॅनेजरने तयार केलेलं ऑब्झर्व्हड अल्फा, म्हणजेच अल्फा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं एक्स्ट्रा रिटर्न किंवा बेंचमार्कपेक्षा जास्त मिळालेला परतावा, तर तो अल्फा फंड मॅनेजरने कौशल्यामुळे मिळवला आहे की फक्त योगायोगाने मिळाला आहे, हे कसं ठरवायचं. म्हणजेच फंड मॅनेजर काही कौशल्य वापरतात, पण तरीही हा इन्फॉर्मेशन रेशो आपल्याला हेच सांगतो. अप्रेजल रेशो म्हणजेच हे कौशल्यामुळे आहे की फक्त योगायोगाने, आणि आपण इन्फॉर्मेशन किंवा रिझल्ट रेशो खालील फॉर्म्युल्याने काढू शकतो. फॉर्म्युला दिलेला आहे RP मायनस RB, म्हणजेच पोर्टफोलिओचा रिटर्न मायनस बेंचमार्कचा रिटर्न, आणि हे डिव्हाइड करायचं आहे पोर्टफोलिओ आणि बेंचमार्कच्या रिटर्नमधील फरकाच्या स्टँडर्ड डेव्हिएशनने. म्हणजे दोन्हीचे रिटर्न काढून पोर्टफोलिओचा रिटर्न मायनस बेंचमार्कचा रिटर्न आणि मग त्या फरकाचा स्टँडर्ड डेव्हिएशनने भागा. दोन्हीचा फरक आणि त्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन हेच इन्फॉर्मेशन रेशो म्हणतात. बस एवढंच. आता आपण परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन आणि बेंचमार्किंगबद्दल बोलूया. चला समजून घेऊया. पहा, परफॉर्मन्स मोजल्यानंतर आपण ते मोजले. आता पुढचा टप्पा म्हणजे त्या परफॉर्मन्सचं योग्य बेंचमार्क किंवा तत्सम पोर्टफोलिओशी तुलना करून मूल्यांकन करणं. इथे ॲपल टू ॲपल तुलना व्हायला हवी. परफॉर्मन्सचे मूल्यांकन गुंतवणूकदारांना हे ठरवायला मदत करते की पोर्टफोलिओ मॅनेजरने पोर्टफोलिओची किंमत अशा पद्धतीने वाढवली आहे का जी फक्त सिव्ह इंडेक्स स्ट्रॅटेजीने मिळवता आली असती त्यापेक्षा जास्त आहे का. साधी गोष्ट म्हणजे गुंतवणूकदाराला हे पाहायचं असतं की जर त्याने आपल्याकडे पैसे दिले असतील तर तुम्ही इंडेक्सपेक्षा चांगली कामगिरी केली आहे का, म्हणजेच बेंचमार्कपेक्षा जास्त परतावा दिला आहे का, अन्यथा तो कुठल्याही सिव्ह स्ट्रॅटेजीत पैसे गुंतवून तितकाच परतावा मिळवू शकतो. म्हणूनच एका अर्थाने फंड मॅनेजरने जोखीम समायोजित परतावा मिळवून द्यावा लागतो आणि अशी अपेक्षा असते जेव्हा गुंतवणूकदार पूर्ण व्यवस्थापन सेवा घेतो. आता आपण बेंचमार्किंगसाठी निर्देशांकांची वैशिष्ट्ये पाहूया. तर बेंचमार्किंगसाठी आपल्याला काही वैशिष्ट्ये असतात. इंडेक्समध्ये कोणकोणत्या वैशिष्ट्यांकडे आपल्याला लक्ष द्यावे लागते. एक चांगला बेंचमार्क खालील निकष पूर्ण करू शकला पाहिजे. आपल्या स्क्रीनवर काही गोष्टी दिसत आहेत ज्या दाखवतात की चांगला बेंचमार्क कसा असावा.
कॉन्स्टिट्युएंट्सची ओळख त्यांचे वेट्स बेंचमार्कमध्ये स्पष्टपणे परिभाषित असावे. बेंचमार्क हा इन्व्हेस्टेबल असावा, म्हणजे त्यात गुंतवणूक करणे शक्य असावे. त्यामुळे त्याच्यात पैसिव्ह एक्सपोजर घेणे शक्य असावे, म्हणजेच तुमचे पैसे त्या बेंचमार्कमध्ये एक्सपोजर घेऊ शकतील. बेंचमार्क हा पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट अप्रोचसह सुसंगत असावा, म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओच्या इन्व्हेस्टमेंट अप्रोचशी तो जुळणारा असावा. उदाहरणार्थ, जर पोर्टफोलिओ अप्रोच म्हणत असेल की ब्लू चिप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायची आहे, तर बेंचमार्किंग देखील ब्लू चिप स्टॉक्समध्येच सुसंगत असावी. बेंचमार्कमध्ये पोर्टफोलिओसारखीच रिस्क रिटर्न प्रोफाईल असावी आणि बेंचमार्कची परफॉर्मन्स मोजता येण्यासारखी असावी. या गोष्टी चांगल्या बेंचमार्कमध्ये असाव्यात. तुम्ही कस्टमाइज्ड बेंचमार्कही तयार करू शकता. कधी कधी मार्केट बेस्ट इंडायसेस चांगल्या बेंचमार्कसाठी लागणारी निकषे पूर्ण करत नाही. जसे की मार्केटमध्ये काही बेंचमार्क आहे, आपल्याकडे NSE आहे, सेन्सेक्स आहे, पण काही पोर्टफोलिओसाठी ते लागू पडत नाही. जर निकष पूर्ण होत असतील तर आपण आपल्या पोर्टफोलिओ मॅनेजरच्या गुंतवणूक धोरण आणि शैलीच्या आधारावर आपला एक कस्टमाइज्ड बेंचमार्क देखील तयार करू शकतो. आणि मग पोर्टफोलिओ मॅनेजर गुंतवणुकीच्या युनिव्हर्समधून सर्वात आकर्षक सिक्युरिटी निवडतो. त्यामुळे बेंचमार्कच्या गरजा पूर्ण करण्याचा फायदा मिळतो आणि सेबीने सांगितल्याप्रमाणे योग्य बेंचमार्क असणे आवश्यक आहे. पण याचा तोटा असा आहे की या बेंचमार्क्सचे बांधकाम करण्याचा खर्च खूप जास्त येतो. मार्केट बेस्ट फी वापरताना तुम्हाला तिथे थोडीशी जास्त फी द्यावीच लागेल. आता पाहूया गुंतवणूकदाराला परफॉर्मन्स रिपोर्टिंग म्हणजेच गुंतवणूकदाराला परफॉर्मन्स कशी दाखवायची, ती काय आहे, ती कशी दाखवायची, चला पाहूया. तर सेबी पोर्टफोलिओ मॅनेजर रेग्युलेशन म्हणते की पुढील बाबी गुंतवणूकदाराला रिपोर्टिंग करताना पाळाव्या. म्हणून हे जे सर्व पॅरामीटर्स आहे ते सगळे आपल्याला तपासावे लागतील गुंतवणूकदाराला परफॉर्मन्स रिपोर्ट करण्यापूर्वी. आता हे बघा, हे सगळं तुमच्या स्क्रीनवर आलं आहे. 2 कंपोजिशन, पोर्टफोलिओची किंमत, सिक्युरिटीचं वर्णन, सिक्युरिटीची संख्या, सिक्युरिटीची किंमत, पोर्टफोलिओमध्ये असलेल्या युनिट्स, वस्तूंची किंमत, सगळ्या गोष्टी येतील. रिपोर्टिंगच्या कालावधीत केलेल्या व्यवहारांमध्ये व्यवहाराची तारीख, खरेदी आणि विक्रीचे तपशील हे देखील येतील. या कालावधीत मिळालेला व्याज किंवा कोणताही व्याज, डिव्हिडंड, बोनस शेअर्स, राईट्स इश्यू हे सगळं देखील त्यात समाविष्ट होईल. पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी क्लायंटच्या वतीने जे खर्च झाले आहे ते देखील यात येतील. पोर्टफोलिओ मॅनेजरने घेतलेला जोखीम, रेकमेंडेड पोर्टफोलिओ मॅनेजरमध्ये केलेली गुंतवणूक, त्यातले सगळे तपशील येतील. कुपनच्या पेमेंटमध्ये जर काही डिफॉल्ट झाला असेल किंवा कॅपिटल डिप्लॉयमेंटमध्ये काही डिफॉल्ट असेल तर ते देखील यात समाविष्ट होईल. तसेच डिस्ट्रीब्युटर्सना दिलेल्या कमिशनचे तपशील देखील यात येतील. म्हणजेच या सगळ्या गोष्टी परफॉर्मन्स रिपोर्टिंगमध्ये येणार आहे. एक गुंतवणूकदाराला हे सांगणे आवश्यक आहे. आता आपण जिप्स म्हणजेच ग्लोबल इन्व्हेस्टमेंट परफॉर्मन्स स्टँडर्ड्सबद्दल बोलूया. चला पाहूया हे नेमके काय आहे. जिप्स गुंतवणूक समुदायाला गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांसाठी नैतिक मानकांचा एक संच पुरवतात, जेणेकरून त्या कंपन्यांनी आपल्या परफॉर्मन्सचे निकाल संभाव्य क्लायंट्ससमोर कसे सादर करावेत हे ठरवले जाते. ही एक गुंतवणूक समुदायासाठीची आंतरराष्ट्रीय मानके आहे जी अत्यंत नैतिक आहेत. यात स्पष्टपणे सांगितले आहे की व्यवस्थापन कंपनीने आपली परफॉर्मन्स संभाव्य क्लायंट्ससमोर कशा पद्धतीने दाखवावी. साधी गोष्ट म्हणजे जिप्स जाहिरातीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. चला ती कोणती आहेत ते समजून घेऊया. जुन्या जाहिरातींमध्ये ज्या कंप्लायन्सचा दावा करतात त्यात पुढील गोष्टी असाव्यात: कंपनीचे वर्णन असावे, इच्छुक पक्ष कसे सादरीकरण मिळवू शकतात, जिप्सच्या आवश्यकतांशी सुसंगतता असावी, जिप्स जाहिरात मार्गदर्शक तत्त्वे आणि कंप्लायन्स स्टेटमेंट असावे, जाहिरात केलेल्या स्ट्रॅटेजीचे वर्णन असावे, संबंधित कालावधीतील कंपोजिट परफॉर्मन्स निकाल असावा आणि कंपोजिट निकाल किंवा दोन्ही पूर्ण कालावधीसाठी असावेत. म्हणजे कोणते कालावधी असावेत? पहिले 3 आणि 5 वर्षांचे वार्षिक कंपोजिट परफॉर्मन्स रिटर्न कालावधीच्या शेवटी तारीख स्पष्टपणे ओळखता येईल अशी असावी. जर कालावधी कमी असेल तर किमान 5 वर्षांचा वार्षिक कंपोजिट परफॉर्मन्स रिटर्न असावा. वार्षिक रिटर्न त्याच कालावधीत काढला पाहिजे. 7वा मुद्दा म्हणजे दाखवलेली परफॉर्मन्स ग्रॉस आहे की इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट फी वजा करून नेट आहे हे लिहावे लागेल. योग्य कंपोजिट बेंचमार्क दिला आहे का, वापरलेली चलन कोणती आहे,
परफॉर्मन्स कशात व्यक्त केली आहे त्याचे वर्णन असावे. जर डेरिव्हेटिव्हज वापरले असतील किंवा कोणतीही लिव्हरेज पोझिशन घेतली असेल तर त्याचेही वर्णन असावे. तर मित्रांनो, हेच होतं या अध्याय क्रमांक 3 मधून. आता आपण काही प्रश्न पाहूया. परफॉर्मन्स मोजण्याची पद्धत जी पोर्टफोलिओ रिस्क प्रीमियमला पोर्टफोलिओ बीटाने भागते. शार्पे, जेन्सन मेजर, फामा, ट्रेनर रेशो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, पोर्टफोलिओ बीटा ज्याने आपण भागतो, ट्रेनर रेशोला पोर्टफोलिओ बीटाने भागले जाते, यालाच ट्रेनर मेजर म्हणतात. शार्पेमध्ये खाली स्टँडर्ड डेव्हिएशन येते. या 3 स्टॉक्सच्या पोर्टफोलिओचा अपेक्षित परतावा कसा काढायचा हे आपण उदाहरणातून खूप छान समजावून घेतलं होतं. पोर्टफोलिओचे वेट्स अपेक्षित परताव्याने गुणाकार करायचे. 0.25 गुणिले 0.12 प्लस 0.50 गुणिले 0.10 प्लस 0.25 गुणिले 0.16. उत्तर येईल 12%. तर तुम्ही सहजपणे उत्तर देऊ शकता. प्रश्न क्रमांक 3. शार्पे परफॉर्मन्स मेजर पोर्टफोलिओ रिस्क प्रीमियमला स्टँडर्ड डेव्हिएशनने भागते. व्हेरियन्स, स्लोप, कॅरेक्टरिस्टिक लाईन किंवा रिस्क पिरियड. तर हे खूप सोपं आहे. शार्पे रेशो मी सांगितलं होतं, RP - RF भागिले स्टँडर्ड डेव्हिएशन. तर इथे उत्तर आहे स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द रेट ऑफ रिटर्न. पोर्टफोलिओ परफॉर्मन्स मेजर ऑफ इन्फॉर्मेशन रेशो म्हणजे नेमकं काय? इन्फॉर्मेशन रेशो काय करतो? फक्त पोर्टफोलिओ रिस्क बेंचमार्क रिस्कशी जुळवतो. पोर्टफोलिओ रिटर्न्सना अपेक्षित रिटर्न्सशी तुलना करतो. CPN पोर्टफोलिओ परफॉर्मन्स रिस्कच्या युनिटवर आधारित सरासरी डिफरेन्शियल रिटर्न प्रत्येक डिफरेन्शियल रिटर्नच्या व्हेरिएबिलिटीच्या युनिटवर काढतो. तर उत्तर आहे डी. तर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा अध्याय 10चा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आय बटनवर क्लिक करू शकता. तिथे तुम्हाला व्हिडिओचे आणि लिंक्स मिळतील. NSN सिरीज 5चे लिंकही तिथे मिळेल आणि NSM सिरीज 21चे इतर अध्याय पाहण्यासाठी तुम्ही आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊ शकता. खूप खूप धन्यवाद.